नमस्कार मंडळी, मी प्रतीक्षा आणि तीक्षाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी एकदम परफेक्ट आणि चविष्ट पदार्थ. उपवासात खाल्ल्यावर पोटही भरेल आणि मनही तृप्त होईल अशी ही साबुदाणा मखाना खीर कशी बनवायची चला बघूया. सर्वात आधी एका कढईमध्ये 2 चमचे तूप काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये 1 कप मखाना टाकून हलक्या आचेवर भाजून घ्यायचं आहे. मखाना भाजल्यानंतर थोडासा क्रिस्पी आणि खमंग होतो, मग काढून घ्यायचं. परत त्याच कढईत थोडंसं तूप टाकून तुमच्या आवडीचे सगळे ड्रायफ्रुट्स टाकून हलक्या आचेवर परतून घ्यायचे. मंडळी, आजकालच्या बिझी आणि हेक्टिक लाईफस्टाईलमध्ये तुम्ही जर एक हेल्दियर ऑप्शन शोधत असाल तर ही मखाना साबुदाणा खीर एकदम बेस्ट आहे. यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, फायबर, कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंट्स आहेत. ही खीर केवळ चवदारच नाही तर पौष्टिक आणि पोटभरीची देखील आहे. चला तर माझे ड्रायफ्रुट्स इथे भाजून झालेत. मी त्या कढईमध्ये अर्धी वाटी पाणी टाकलंय आणि नंतर अर्धा लिटर दूध टाकलंय. सुरुवातीला थोडंसं पाणी टाकल्यामुळे दूध खाली लागत नाही. आता मी याच्यामध्ये अर्धा कप ताजी साय टाकली. तुमच्याकडे असेल तर ठीक आहे, नाही टाकली तरी हरकत नाही. दूध 10 ते 15 मिनिटासाठी छानपैकी उकळू द्यायचे. मध्ये मध्ये त्याला ढवळत राहायचं. थोडंसं आटलं दूध की आपण बाकीच्या गोष्टी त्यामध्ये टाकणार आहोत. चला, इकडे दूध उकळत आहे तर दुसरीकडे आपण मखाना मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. भाजलेले मखाने आता छान क्रिस्पी झालेले असतात. हे मिक्सरच्या भांड्यात टाकून पल्स मोडवर 1 ते 2 वेळेस फक्त फिरवून घ्यायचं आहे. पूर्णपणे बारीक वाटून घ्यायचे नाही. थोडंसं जाडसर त्याचे अख्खे दाणे काही राहिले तरीही हरकत नाही. तुम्हाला हे व्हिडिओज आवडत असतील तर तीक्षाच किचनला सबस्क्राईब नक्की करा. तुमचं एक सबस्क्राईब बटन मला खूप सारं प्रोत्साहन देऊन जातं. मी अशा रोज नवनवीन रेसिपीज तुम्हा सर्वांसाठी घेऊन येत राहील. चला, इथे दूध 15 ते 20 मिनिटं छान उकळून घेतलं आहे. थोडंसं आटलेलं आहे. आता त्याच्यामध्ये मी पाऊण वाटी साखर टाकली. साखर थोडीशी विरघळली की 2 चमचे भिजलेला साबुदाणा टाकला. साबुदाणा जर तुमच्याकडे भिजलेला नसेल तर तुम्ही तो थोडासा मिक्सरमध्ये पल्स मोडमध्ये फिरवून नंतर टाकू शकता. असं टाकलं तरी साबुदाणा व्यवस्थित शिजतो आणि खीर व्यवस्थित बनते. चला, साबुदाणा टाकून आता 2 मिनिटं झालेले आहेत. साबुदाणा छान ट्रान्सपरंट दिसतोय. यामध्ये मखाना पावडर टाकून घेऊया. मखाना पावडर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि अजून एक 5 मिनिटासाठी खीर उकळू द्यायची. यामध्ये उत्तम प्रमाणात फायबर, प्रोटीन, कॅल्शियम याचे स्रोत असतात. ही खीर लहान मुलांसाठी सुद्धा खूप आरोग्यदायी आहे. तुम्ही त्यांना नक्की बनवून खायला द्या. इथे माझी खीर तयार झाली आहे. मी आता त्याच्यामध्ये 1 चमचा वेलची पूड टाकली आहे आणि नंतर आपण भाजून घेतलेले ड्रायफ्रुट्स टाकणार आहोत. मला आवडतं म्हणून मी प्रत्येक गोष्टीवर वरतून 1 चमचाभर तूप टाकून घेते. तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकलं तरी हरकत नाही. वरतून 1 चमचा तूप टाकूया आणि आपली साबुदाणा मखाना खीर तयार आहे. सणासुदीला किंवा पाहुणे येणार असतील तर किंवा तीच नेहमीची खीर खाऊन कंटाळा असाल तर अशा प्रकारची झटपट होणारी पण हेल्दी आणि चविष्ट लागणारी मखाना खीर एकदा नक्की बनवून पहा. कशी होते ते मला कमेंट्समध्ये कळवा. बाकी माझे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.